माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। 7 एप्रिल रोजी जेल रोड पोलीस स्टेशन हद्दीत हे घटना घडलेलं आहे। हे मायनर मुलींच्या समोर हे 68 वयाच्या ह्या व्यक्तींनी फ्लॅशिंग करून त्यांच्या मॉडेस्टी आउटरीच केला अशा मला खबर मिळालं आणि ताबडतोब पोलिसांनी हे सेन्सिटिव्हिटी लक्षात घेऊन यात गुन्हे दाखल केलेले आहे। जेल रोड पोलीस स्टेशनला 177/2025 या ऑफेन्स रजिस्टर करून घेतलेला आहे। 79 BNS आणि सोबत 12 पोस्को ॲक्टनुसार आम्ही गुन्हे दाखल करून आता 48 तासाच्या आत ते चार्जशीट पण तयार केलेलं आहे आणि आज रोजी आम्ही आरोपी चार्जशीटसह आदरणीय कोर्टासमोर हजर करणार आहेत आणि यात आमच्या अपेक्षा आहे ताबडतोब केस पण आम्ही स्पेशल केस इमिडिएट आम्ही बोर्डावर घेऊन सुनावणी पण लगेच सुरू करण्याचा प्रयत्न आमच्याकडून चालू आहे। हे सोलापूर शहर पोलिसांकडून जे महिलाविरुद्ध गुन्ह्यात जे सेन्सिटिव्हिटी दाखवायची त्याचं एक उत्तम उदाहरण आहे आणि आमच्या अपेक्षा आहेत अशा जे महिलाविरुद्ध आणि पर्टिक्युलरली मायनर्स विरुद्ध जे गुन्हे आहेत त्यात अशा प्रकारे आम्ही ताबडतोब कारवाई करून डॉक्युमेंटेशन जे करायची ते लगेच करून कन्व्हिक्शनही करून घेतलं तर त्याच्या पूर्ण लीगल सर्किट कंप्लीट होईल अशा आमच्या अपेक्षा आहे। अशाच भविष्यात पण करायची आणि जेल रोडचे ठाणेदार यांनी जे कारवाई केलेल्या आहेत त्याबद्दल त्यांच्या आणि त्यांच्या पूर्ण चमूलाही मी अभिनंदन करतो। सर, आरोपी नेमका कोण आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे? आरोपी यल्लप्पा कोरवे म्हणून आहेत, 68 वयाचा माणूस आहे आणि जे कॉमन पार्लन्सला आम्ही बघितलं तर हे या गुन्हे केला असेल का अशा एक व्यक्ती आहे, पण त्यांनी जे केलेलं आहे ते अत्यंत निंदनीय आहे आणि लीगल ॲक्शन आमच्याकडून होत आहे। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।